DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। 15 फूट खोल खड्ड्यात भाविकांची कार कोसळली। दगदगीच्या प्रवासात काळजाचा ठोका चुकवणारी घटना। स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली। नाशिकमधील पंचवटी परिसरात कुंभमेळ्याच्या कामासाठी रस्ते खोदून ठेवल्यानं अपघातांची मालिका सुरूच आहे। शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडलाय। नवी मुंबईहून दर्शनासाठी आलेल्या शर्मा कुटुंबाची कार गंगा घाटाजवळ खोदलेल्या 15 फूट खोल खड्ड्यात कोसळली। सुदैवाने या अपघातात कुटुंबातील 4ही सदस्य सुरक्षित आहेत। स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांना वेळीच बाहेर काढण्यात यश आलं। नवी मुंबईचे रहिवासी अजय शर्मा व 39 ही आपली पत्नी अभिलाषा कुमारी व 29 आणि 2 मुले जीव वय वर्ष 4 आणि तेजस वय वर्ष 10 यांच्यासह शनिवारी सायंकाळी नाशिकला देवदर्शनासाठी आले होते। रात्री 11 वाजताच्या सुमारास गंगा घाटावरील भाजी बाजाराजवळून जात असताना भुयारी गटाच्या कामासाठी रस्ता खोदलेला होता। रात्रीची वेळ आणि अपुरा प्रकाश असल्यानं रस्त्याचा अंदाज आला नाही आणि वळण घेताना त्यांची कार थेट 15 फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळली। हा अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांनी मोठ्या हिमतीनं खड्ड्यात उतरून कारमधील चौघांनाही सुखरूप बाहेर काढलं। या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेतली। अजय शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार खड्डा खोदल्याचं लक्षात न आल्यानं गाडी कोसळली। मात्र स्थानिक नागरिकांनी देवासारखं धावून येत आम्हाला जीवदान दिलं। प्रशासनानं अशा धोकादायक कामांच्या ठिकाणी योग्य सुरक्षा रक्षक किंवा फलक लावावेत अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक।